राहुल गांधी यांनी बोलवलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवलं गेलं। आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनाही 6व्या रांगेत स्थान दिलं। राहुल गांधी यांनी मतदार घोटाळ्यावरती जे प्रेझेंटेशन दिलेलं होतं त्या प्रेझेंटेशनच्या वेळेला आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे अगदी मागच्या रांगांमध्ये बसलेले होते। महायुतीच्या नेत्यांकडून त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेवरती जोरदार टीका होतीये। उद्धव ठाकरेंना दिल्लीत काय मान आहे हे समोर आलं असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावलाय, तर ज्यांनी स्वाभिमान गमावलाय त्यांना अपमानाचं काय वाटणार अशी उपरोधिक टीका उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलेली आहे। राहुल गांधी यांनी काल जी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि भाजपवरती मतचोरीचा आणि मतदार याद्यांमधला फेरफारीचा आरोप केलेला होता, तेच प्रेझेंटेशन त्यांनी इंडिया आघाडीमधल्या आपल्या मित्रपक्षांना दिलेलं होतं आणि याच प्रेझेंटेशनसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत, उद्धव ठाकरे हे सगळेच जण उपस्थित होते। त्याचबरोबर इंडिया आघाडीतले इतरही अनेक पक्ष उपस्थित होते। या प्रेझेंटेशनच्या वेळेला उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसलेले दिसले, तर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे देखील 6व्या रांगेमध्ये बसलेले दिसले होते आणि त्यावरून त्यांना योग्य तो सन्मान न मिळाल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे। आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले, आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले ते राहिले। त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे। भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्लीसमोर मान झुकणार नाही, दिल्लीसमोर आम्ही काय पायघड्या टाकणार नाही। पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं, पण ठीक आहे। ज्यांचा अपमान झालाय, अवमान झालाय, त्यांना त्याचं काय वाटत नसेल तर मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही। आणि ज्यांनी स्वाभिमान जेव्हा जे घाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात, त्यांना त्याचं काही वाटणारच नाही आणि मग त्यांना त्यांची जागा, काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असेल, त्यामुळे मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही। हे उलट त्यांना विचारलं पाहिजे, तुम्हाला एवढ्या मागं का बसवलं, मला कुठे बसवलं आणि मला का बरोबर घेतलं नाही आणि मी बाजूला का नाही, या सगळ्यावर शहाणपण उद्धवजींनाच आणि त्यांच्या पक्षाला सुचू अशी अपेक्षा आहे। पण मी नक्की हे म्हणेन, उद्धवजी यांना 6व्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे। राहुल गांधी यांनी मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची अशी बदनामी किंवा असा अपमान किंवा अशा पद्धतीची वागणूक हे आम्हाला मान्य नाही। आम्ही घरी गेलोय, समोर स्क्रीनवरती काही प्रेझेंटेशन होतं, स्क्रीनवरती उद्धवजींना पुढे बसवलं। उद्धवजीचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही। आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागे, लेकिन उद्धव जी उसमें से टेक्निकल और डिजिटल बातों में थोड़े माहिर है, लेकिन यहाँ ठीक से दिखेगा नहीं, इथून नीट दिसणार नाही, ते मागे